भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. 47 श्लोक असलेल्या या अध्यायाची सुरुवात होते धृतराष्ट्राच्या तोंडी असलेल्या श्लोकाने. तो संजयाला विचारतो की कुरुक्षेत्र या युद्धाच्या ठिकाणी दोन्ही सैन्यांच्या मध्ये काय चालू आहे ते तू मला सांग. मग संजय युद्धभूमीवर चाललेल्या घडामोडींचा सविस्तर वृत्तांत धृतराष्ट्राला सांगतो. दोन्हीकडील सैन्यांचे वर्णन करून झाल्यानंतर संजय अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधील संवादाचे वर्णन करू लागतो. अर्जुनाला हे पाहायचं असतं शत्रू पक्षातून त्याच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी कोण कोण आलेला आहे. त्यासाठी आपला रथ तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी न्यायला श्रीकृष्णाला विनंती करतो आणि श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून उभा करतो. समोरच्या सैन्यात आपल्याच नातलगांना आणि गुरुजनांना बघून अगदी गोंधळून जातो. किंबहुना त्यांच्या पोटी असलेल्या प्रेमाखातर तो मोहग्रस्त होतो. या सर्वांना मारून पृथ्वीच काय, पण अगदी तिन्ही लोकांचं राज्य जरी मिळालं तरी ते मला नको असं त्याला वाटतं. आणि मनाच्या अशा अवस्थेत धनुष्यबाण खाली ठेवून तो शोकग्रस्त होऊन बसतो. गीतेचा दुसरा अध्याय आहे सांख्ययोग आणि या अध्यायात 72 श्लोक आहेत. आणि या अध्यायाचा सारांश म्हणून सांगता येतील त्या गोष्टी अशा: मोहग्रस्त होऊन कर्तव्यापासून दूर जाऊ पाहणाऱ्या अर्जुनाला भगवान वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतात. समजावून काय, सुरुवातीलाच खडसावतात आणि म्हणतात शंढपणा करू नकोस, हा तुला शोभत नाही. त्यानंतर वेगवेगळी उदाहरणे देऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा अविनाशी आहे, त्याला कोणीही मारू शकत नाही. तेव्हा तू कुणाला मारणार आहेस याचा विचार तू काढून टाक. मनुष्य ज्याप्रमाणे जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे धारण करतो, अगदी त्याचप्रमाणे आत्मा जुना देह टाकून नवीन देह धारण करतो. ज्या गोष्टी तुझ्या कक्षेच्या बाहेर आहेत त्याच्यासाठी तू शोक करू नकोस. या क्षणी तुझं कर्तव्य एक क्षत्रिय म्हणून युद्ध करणे आहे आणि ते तू करायला हवंस. भगवान पुढे सांगतात मनुष्याचा अधिकार कर्म करण्यावर आहे, कर्म फळावर नाही. तेव्हा कर्मफळाची इच्छा करणारा तू होऊ नको. गीतेचा तिसरा अध्याय आहे कर्मयोग आणि या अध्यायात एकूण 43 श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की नियत कर्म न करण्यापेक्षा नियत कर्म करणे हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. भगवान पुढे स्वतःचे उदाहरण देतात. ते म्हणतात माझ्यासाठी अप्राप्य अशी कोणतीच गोष्ट नाही, तरी देखील मी नेहमी कर्म करीत असतो. तेव्हा अर्जुना, तू कर्मयोगी हो, म्हणजे कर्मफलाची आसक्ती न करता तुझे कर्म करीत राहा आणि तेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. गीतेचा चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग आणि यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात की तुझे आणि माझे कित्येक जन्म होऊन गेलेले आहेत, एवढेच की ते जन्म तू आठवू शकत नाहीस, पण मी आठवतो. सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी युगायुगात मी अवतीर्ण होतो, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.
गीतेचा 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग आणि या अध्यायात एकूण 29 श्लोक आहेत. सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही मार्गांची भगवान प्रशंसा करतात. हे दोन्ही मार्ग मनुष्याला परमधाम प्राप्त करून देऊ शकतात असे भगवान सांगतात. पुढे ते म्हणतात, जो योगयुक्त होऊन विशुद्धात्मा झाला आहे आणि इंद्रियांना वश केले आहे, तो जरी कर्मे करीत राहिला तरी त्या कर्मांनी तो कधी बद्ध होत नाही. जो सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. गीतेचा 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग आणि या अध्यायात एकूण 47 श्लोक आहेत. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू देखील. त्यामुळे आपण स्वतःच उद्धार करून घ्यावा आणि अधोगतीला जाऊ देऊ नये. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात की मन हे चंचल आणि आवरण्यास अत्यंत कठीण आहे, यात शंका नाही. परंतु ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात आणता येते. गीतेचा 7वा अध्याय आहे ज्ञानविज्ञान योग आणि या अध्यायात एकूण 30 श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परा आणि अपरा प्रकृतीबद्दल सांगतात. परा प्रकृती म्हणजे सचेतन प्रकृती आणि अपरा प्रकृती म्हणजे अचेतन प्रकृती. ते पुढे सांगतात की सर्व भूत मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी स्वतः सर्व जगाची उत्पत्ती आहे आणि प्रलय आहे आणि मी या सर्व जगाचे मूळ कारण आहे. पुढे भगवान अर्जुनाला भक्तांच्या 4 प्रकारांपैकी सांगतात. ते म्हणजे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा. आर्त भक्त म्हणजे संकट निवारणासाठी भजणारा. जिज्ञासू म्हणजे माझे यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेने भजणारा. आणि ज्ञानी म्हणजे असा भक्त जो मला तत्वतः जाणतो. गीतेचा 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग. या अध्यायात एकूण 28 श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय हे सांगतात. यानंतर भगवान श्रीकृष्ण काळाचे स्वरूप सांगतात. त्यानुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र देखील 1000 चतुर्युगांची असते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा प्रारंभ होताच अव्यक्तातून सर्व भूत समुदाय उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच अव्यक्त रूपात हा भूत समुदाय लुप्त होतो. आणि भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात, या अव्यक्ता पलीकडील चिरकाल असे जे स्थान आहे ते माझे स्थान आहे. गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायात एकूण 34 श्लोक आहेत. सुरुवातीलाच भगवान सांगतात की मी माझ्या अव्यक्त रूपाने सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, पण मी त्यांच्यात नाही. मी जरी सर्व भूतांना उत्पन्न करणारा आणि पालनपोषण करणारा आणि सर्वव्यापी असलो तरी मी व्यक्त सृष्टीचा अंश नाही.
भगवान पुढे सांगतात, एखाद्याने भक्तिभावाने पान, फूल, फळ अथवा पाणी जरी मला अर्पण केले तरी ते मी स्वीकारतो. तू जी कर्मे करतोस ती मला अर्पण केलीस तर कर्मबंधनातून तू मुक्त होशील. गीतेचा 10वा अध्याय आहे विभूती योग आणि या अध्यायात आहेत 42 श्लोक. या अध्यायात श्री भगवान परमेश्वराच्या अनेकविध विभूतींचे म्हणजेच परमेश्वराच्या व्यक्त रूपांचे वर्णन करतात. विभूतींचे वर्णन करून झाल्यानंतर भगवान सांगतात की माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर हे परंतपा तुझ्यासाठी अगदी थोडक्यात सांगितला, कारण या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने मी धारण करून ठेवले आहे. अशा प्रकारे या अध्यायात भगवान त्यांच्या विभूतींचे वर्णन करतात. गीतेचा 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन. या अध्यायात एकूण 55 श्लोक आहेत. भगवंताचे विश्वरूप पाहण्याची इच्छा अर्जुन प्रकट करतो. त्यासाठी भगवान अर्जुनाला दिव्य नेत्र प्रदान करतात आणि विश्वरूप दाखवतात. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका होणार नाही. अशा प्रकारचे ते विश्वरूप असते. श्री भगवान अर्जुनाला सांगतात की मी या लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवाय देखील राहणार नाहीत. म्हणून तू तुझे कर्तव्य केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. म्हणूनच तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न हो. हे शूरवीर योद्धे आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. तू फक्त निमित्त मात्र हो. गीतेचा 12वा अध्याय आहे भक्तियोग. सगुण परमेश्वर रूपाची उपासना करणाऱ्या भक्तांबद्दल परमेश्वर म्हणतात की आपले मन माझ्या ठिकाणी स्थिर करून श्रद्धेने सगुण परमेश्वर रूपाची उपासना करण्यामध्ये जे संलग्न असतात ते तर उत्तम आहेतच. आणि पुढे अव्यक्ताची निर्गुण परमेश्वराची उपासना करणाऱ्यांबद्दल ते म्हणतात की जे अव्यक्त स्वरूपातील परमेश्वराची उपासना करतात ते देखील मलाच येऊन मिळतात. फक्त अव्यक्त उपासनेचा मार्ग कठीण आहे. भक्तिमार्ग त्या मानाने सोपा आहे. नंतर भगवान भक्तांची लक्षणे सांगतात. कोणाचाही द्वेष न करणारा, निस्वार्थ, सर्वांवर प्रेम करणारा, अकारण दया करणारा, मीपणा नसलेला, सुखात आणि दुःखात समभाव असलेला, क्षमावान, जो नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन, इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला भक्त मला प्रिय आहे. गीतेचा 13वा अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायात एकूण 34 श्लोक आहेत. या अध्यायात भगवान मनुष्याचे शरीर म्हणजे क्षेत्र आणि त्या शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ याविषयी त्याला विस्ताराने सांगतात. पुढे भगवान ज्ञान आणि ज्ञेय काय असते ते देखील अर्जुनाला सांगतात. शेवटी भगवान सांगतात की ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापी असूनही आपल्या सूक्ष्मतेमुळे कशालाही लिप्त होत नाही, त्याप्रमाणेच देहात सर्वत्र भरून राहिलेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील भेद जे जाणतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग
जाणू शकतात ते शेवटी परब्रह्माप्रत जातात. गीतेचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. या अध्यायात एकूण 27 श्लोक आहेत. श्री भगवान अर्जुनाला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाबद्दल सांगतात. सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने देहाला बद्ध करतो. रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि कर्मफळाच्या बंधनाने बांधतो. तमोगुण हा अज्ञानापासून उत्पन्न होतो आणि तो जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधतो. जो सुखदुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे, स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात, जो मान अपमान सारखेच मानतो, ज्याचे मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो, तो गुणातीत असतो, या तिन्ही गुणांच्या पलीकडे असतो. गीतेचा 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग आणि या अध्यायात एकूण 20 श्लोक आहेत. या अध्यायात श्री भगवान अश्वत्थ वृक्षाचे उदाहरण देऊन संसार आणि या भौतिक जगात अडकलेल्या मनुष्याची स्थिती, त्याचबरोबर यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतात. या वृक्षाचे वर्णन करताना ते म्हणतात की ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत. इंद्रिय विषय या त्याच्या पालव्या आहेत आणि खोलवर पसरलेली मुळे कर्माशी बांधली गेली आहेत आणि या वृक्षाला जो जाणतो तो खरा वेदवेत्ता, असे श्री भगवान म्हणतात. श्री भगवान पुढे सांगतात, मनुष्याने या अश्वत्थ वृक्षाला अनासक्तीरूपी शस्त्राने छेदून टाकले पाहिजे आणि असे स्थान शोधून काढले पाहिजे की जेथे गेले असता परतावे लागत नाही. गीतेचा 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग. या अध्यायात एकूण 24 श्लोक आहेत. श्री भगवान जन्माने दैवी संपदा प्राप्त झालेले लोक आणि आसुरी संपदा प्राप्त झालेले लोक यांची लक्षणे सांगतात. बुद्धिमान मनुष्याने काम, क्रोध आणि लोभाचा त्याग करायला हवा, असे श्री भगवान सांगतात. गीतेचा 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग आणि या अध्यायात एकूण 28 श्लोक आहेत. सुरुवातीला श्री भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना श्रद्धा 3 प्रकारची असते तिच्याबद्दल सांगतात आणि ती श्रद्धा म्हणजे सात्विक, राजस आणि तामस. यानंतर भगवान अर्जुनाला आहार, यज्ञ, तप आणि ज्ञान करणाऱ्यांचे हेतू त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे कसे वेगळे असतात हे सांगतात. कर्तव्य भावनेने आणि निरपेक्षतेने केलेले दान हे सात्विक म्हटले जाते. प्रतिउपकाराच्या भावनेने केलेले दान हे राजस दान म्हटले जाते आणि जे दान सत्काराशिवाय, तिरस्कारपूर्वक, अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले जाते. गीतेचा 18वा आणि शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग. या अध्यायात एकूण 78 श्लोक आहेत. सुरुवातीला श्री भगवान अर्जुनाला त्यागाचे तत्व आणि संन्यासाचे तत्व समजावून सांगतात. श्री भगवान पुढे सांगतात की देहधारी मनुष्याला संपूर्णतया सर्व कर्मांचा त्याग करणे शक्य नाही. म्हणून ज्याने कर्म करीत असताना फक्त कर्म फलांचा त्याग केला असेल तर त्याला खरा त्यागी म्हटले जाते. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने जे कोणतेही कर्म करतो त्याची 5 कारणे असतात
ती कारणे म्हणजे अधिष्ठान, कर्ता, करणे, क्रिया आणि दैव. अर्जुन शेवटी हे म्हणतो की हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मी आता संशयरहित झालो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. अशा प्रकारे संजय म्हणाला की मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथे श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे.